पोस्टरला अगदी जोडे मारव पण केलं. त्यामुळे आता हा काय आहे, म्हणजे ह्याला पॉइंट ऑफ नो रिटर्न म्हटलं पाहिजे का? म्हणजे आपण राष्ट्रवादीत आहात पण राजीनामा दिलेला नाहीत, पण ह्याला काय म्हणायचं आता? आता काय आहे पुढे? असं आहे, मी 4 दिवसापासून सांगतोच आहे की कुणीही निरनिराळी भाषा वापरू नका कोणाच्या विरुद्ध. कुणीही जोडे बिडे मारणं वगैरे जे असलं काही करू नका. तुमचं दुःख आहे, तुमचा राग आहे, तुम्ही व्यक्त करायला काही हरकत नाही. तो एक भाग क्लिअर मी सगळ्यांच्या समोर दिलेला आहे. त्याला माझा विरोध सुद्धा असं काही करायला. आणि मी काल तर सांगितलं, असं जो करील तो आमच्या समता परिषदेचा कार्यकर्ता नाही, त्याला माझा सपोर्ट नाही असं समजावे, हे सुद्धा सांगतो. ठीक आहे. प्रश्न असा आहे की या समाजाच्या, ओबीसी समाजाच्या मनामध्ये एक भीती अशी आहे की छगन भुजबळ जर मंत्रिमंडळात असले तर ते आपलं जे आहे प्रोटेक्शन करतात ओबीसीचं. आणि ते तुम्ही कदाचित पाहिलं असेल की ओबीसीच्या संदर्भामध्ये काही भाषण करत असताना स्वतः मंत्री म्हणून मागच्या लोकांनी पण समोरच्या लोकांनी पण अगोदर मंत्रिपदाचा राजीनामा द्या मग बोला. आणि मग मी सगळे जे सुप्रीम कोर्टापासूनचे सगळे निर्णय घेऊन ते सगळं वाचून सगळं दाखवलं आणि अध्यक्ष सुद्धा मग ऐकत बसते. पण दोन्हीकडून मारा झाला माझ्याकडून, मंत्रिपदाचा राजीनामा. पण मला मुख्यमंत्र्यांना सगळ्यांनी सांगितलं होतं की तुम्ही काय ते बोलू नका, मी गप्पा बसलो. तर अशा रीतीनं आपल्याला सांभाळणारा, प्रोटेक्ट करणारा माणूस मंत्रिमंडळात नाही काय, आणि समोर तर अजून आंदोलन सुरू राहणार आहे. मग अशा वेळेस आहेत ना ओबीसीचे जे आहेत अनेक मंत्री तिथे झालेले आहेत, मनामध्ये त्यांच्याबद्दल आदर आहे. पण त्यावेळेला तर निदान कुणी काही भाष्य याच्यावर काही केलं नाही ना, बीडला जाऊन कोणाचं सांत्वन केलं. हा खरंच हा ऐकून घ्या. कळल्यानंतर मग मुंडे भगिनी आणि त्यांचे बंधू धनंजय मी जातो म्हटलं मग गेले ते विचार. पण त्यांच्या बीडमध्ये सगळं झालेलं पण ठीक आहे. परंतु आमच्या ओबीसी एल्गार हे जे काही मोठे मेळावे झाले त्याच्यामध्ये आमच्या ओबीसीचं संरक्षण करायलाच पाहिजे हे सांगायला कोणी आलं नाही ना स्टेजवर, या मंत्र्यांपैकी कोणी. लोकांना अशी भीती वाटते की हे लोक आमचं त्यावेळेला बोलले ना, आता तरी काय बोलतील. तिथे आमचा एकच रक्षणकर्ता होता, तो म्हणजे छगन भुजबळ, असं त्यांना वाटतंय काय. आणि मला सुद्धा असं वाटतं की त्यांच्या या सगळ्यासाठी, आणि मी पण त्याच दृष्टीने बोललो की वर्ष 2 वर्ष जाऊ द्या, हे सगळं शांत होईल हे सगळं प्रकरण, मग आपण जो तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी मी जायला तयार आहे. ते जे दुःख आहे, तो म्हटलं तर संताप आहे, हे जे आहे लोकांकडून व्यक्त होत आहे. नाही तर अनेक लोकांना गाळलं मंत्री, पण आपण पाहिलं काय परिस्थिती. आता याला काय करणार, मी माझ्या लोकांना कसं काय सोडू शकतो. तुम्ही राजीनामा द्यायला सांगता, मी कसा काय राजीनामा देऊ. तुम्ही भले मला राज्यसभेवर पाठवतात, काही लोक सांगतात काय मग राजीनामा द्या. अरे मला राजीनामा मी दिला तर मला मोठं पद मिळते राज्यसभेत, इथे आमदार असता पण मी खासदार होतो. पण माझ्या लोकांना काय उत्तर देऊ, ज्यांनी डोकं आपटून घेतील ते सगळं. भुजबळ साहेब, आपण उत्तर दिलत. खरं तर माझा हा प्रश्न असणार होता की आज मंत्रिमंडळात 17 ओबीसी नेते, त्यामुळे छगन भुजबळ हेच ओबीसींचं नेतृत्व करू शकतात असं का, त्याचं उत्तर आपण दिलंय. मात्र दुसरीकडे एक असाही प्रश्न विचारला जातो की आपले विरोधक या गोष्टीवर अनेक वेळेला बोट ठेवतात की आपण राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहात, आपण राज्याचे नेते राहिले आहात गेली इतकी वर्ष, पण आजही आपण फक्त ओबीसी म्हणून मग आपली मतं का मांडता. कुणीतरी जे आहे ना, आपण सर्वांचे नाहीत का. मग हा मी सर्वांचा जातीचं, शिवसेनेत असताना पण होतो, तिकडे असताना पण होतो, मी कुठे काय केलं. परंतु तुम्ही जेव्हा एखाद्या घटकावर अन्याय करता त्यावेळेस मला उभं राहावं लागतं. आता पण मी कुठे काय बोलत होतो. उलट मराठा आरक्षणाला सपोर्ट करणार पहिला मी. 3 वेळा कायद्याचं स्वरूप जे आमच्या समोर आलं प्रारूप आणि मांडला गेला, अध्यादेश असेल किंवा कायद्यात रूपांतर, पहिला मी होतो की नाही. त्यांना आरक्षण द्या, वेगळं द्या. इथे फार गर्दी आहे, खूप
खूप 54% लोक आहेत तिथे आणि त्याच्यात हे आले तर यांनाही काय भेटणार नाही त्यांनाही काय आणि आज अशी परिस्थिती आहे. एका काहीतरी मागच्या ऍडमिशनमध्ये मला मराठा समाजाच्याच लिडरशिप फोन आले जे ऍक्टिव्ह आहेत मोस्ट ऍक्टिव्ह. अरे म्हणे असं असं झालं तिथे काय 128 मिळाले दुसऱ्या घटकांमध्ये म्हणजे मराठा आरक्षण किंवा इतर ठिकाणी तर त्यांना हे मिळालं ऍडमिशन मिळालं कुठेतरी आणि इथे मिळत नाही का तर 135 वाला आणखीन कोणतरी ओबीसी घटक जो आहे तो पुढे गेला म्हणजे आमचं नुकसान झालं तिथे. म्हटलं आता हे तर आहेच आता काय मग असं काय करणार. मी ते सांगितलं की इथे कॉम्पिटिशन खूप आहे तुमच्या वेगळ्या कॉम्पिटिशन फक्त आणि EWS मराठा आंदोलन झालं 58 मोर्चे निघाले काय शांततेनं. त्यावेळेला गुजरातमध्ये पटेल पाटीदार पुढे गुज्जर पुढे जाट हे सगळे देशाचे कापू सगळे आंदोलन होते. पण मोदी साहेबांनी मोठा हुशारीनं जे आहे एक वेगळा घटक तयार केला त्याला EWS नाव दिलं आणि त्याच्यामध्ये सगळे घटक जाऊन बसले आणि ती आंदोलनं शांत झाली. इथे सुद्धा सरकारनंच जाहीर केलं की 10% 8.5% केवळ मराठा समाज आहे म्हणजे मोठं आरक्षण मिळालं त्यांना 8.5%. काय पहिल्या याच्यामध्ये तर 9% कुठे काय हे एकट्याला मग तिथे जाणार कोण आणखीन इतर जाऊ शकत नाही ना. तुम्हाला दलित ओबीसी आदिवासी आरक्षण आहे तुम्ही तिथे जाऊ शकत नाही बरोबर ना. बाकी एखाद्या शिपायाची वगैरे काही भरती असेल तर आमच्या ब्राह्मण समाजाला कोण तिथे बिचारे जाणार आहे तिकडे काय ते तर जे अभ्यास करतात पुढे तो माझा भाग नाही. तिथे घालवलं ना त्याने आरक्षण काय मला आरक्षण पाहिजे दिलं आरक्षण. काय ओबीसी मध्ये काय होतं तर त्याचं सुद्धा उदाहरण तयार झालं की ओबीसी मध्ये सुद्धा मराठा समाजाचं नुकसान होत आहे फायदा होतोय तो